रघुपती प्रेमोत्तम वादजातन नमामि मस्तक हे पायावरी या करी संतांच्या काय वाणवा जनसुकृते सत्सोदृक्तम मृडाय नमो नमः प्रमहसि पदे मिस्त्रे गुणे शिवाय त्या त्या कर्मानुसार आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. किती सुंदर शरीर मानव देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुखों से सोया जमाना काय म्हणजे 8 वर्षीय जेलमध्ये राहता स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां बृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकर्ण तुमच्या वाणीमध्ये संतांचं वर्णन करता येईल का? तुकोबांनी विचार केला आणि त्यांना सांगितलं. अरे म्हणलं संतांचं वर्णन काय करावं? पहिलंच तुकोबा म्हणतात कायम्या पामरे बोलावी उत्तरे. मी कोण बोलणार आहे? माझी शक्ती नाही आहे. आणि संतांचं वर्णन माझ्याकडे शब्दच नाही. माझी वाणी माझी जीभ अपुरी पडेल. काय वाणू आता न पुरे ही वाणी. काही माणसं मोठी असतात की त्यांच्या बद्दल बोलण्याचं सामर्थ्य आपलं कमी पडतं. काय बोलणार तुकोबारांबद्दल आपण? अणु रनिया तोकडा तुका आकाशा काय बोलणार? भगवान बाबा बद्दल भाऊंबद्दल साधू संतांबद्दल काय बोलणार? तुकोबाराय म्हणतात माझी वाणी, जे तुकोबाराय म्हणतात की माझी वाणी वर्णन करू शकत नाही. न पुरे ही वाणी, माझी वाणी पुरणार नाही. मग काय करावं वाटतं? मस्तक चरणी वीणानादम. कुठेतरी हलका सुंदर संगीत, मधुर संगीत कानावर पडले असं वाटलं आता हेच खरंय. पण पुढं पाऊल टाकतोय, पुढं गल्लीत जातोय तर काय बघितलं त्यांनी? हा हे ते उडी जाऊन एक स्त्री बांगड्या फोडत नवऱ्याच्या शवावर तांडव करताना दिसते. मला लक्षात घ्या, हे खरं का? हे खरं? ते संगीताचे सूर खरे का हा क्रांत खरा आहे? क्वचित नारी रम्या, एखादी सुंदर स्त्री कमनीय बांध्याची सगळ्यांचं लक्ष वेधून मार्केट मधून जाते असं वाटतं आता हेच खरंय. पण लगेच तिला पाहता पाहता तो त्याच मार्केटमध्ये 90 वर्षाची म्हातारी काठी टेकत सुद्धा चाललेली. मला सांगा हे खरं? न जाणे संसार का विषमय आहे काही कळत नाही. म्हणून संत जे आहेत तुम्हाला जाग करण्याकरता हे कार्य करतात. आता जागा रे बाईनो जागा, जगजोगी जगजोगी जाग करण्याकरता त्यांचं जीवन. त्यांना टाळ्या वाजवायचंय. जे कोणी आलेले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचंय. याच्यानंतर नूतन प्राथमिक शाळा, याच्यानंतर मुरमा फाटा पातोडा छोटी गाडी डॉक्टर जयपेल मंडळ या आनंद उत्सवामध्ये त्यानंतर राम एका जेवण झाल्यानंतरची पण स्वच्छता करण्याचं काम ते कोण आहे बाबा की जय. जोरात टाळ्या होते. त्याच्यानंतर
गडाच्या संस्कृतीप्रमाणे ते कुठल्याही धुडकं काळ धक झालं. आपलं पात्र ज्या ठिकाणी जागा केलेली आहे त्याच ठिकाणी टाकावं. प्रसाद भरपूर आहे, व्यवस्थित घ्या, पण कोणीही प्रसाद राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची आज 129वी ही जयंती आहे. या जयंतीनिमित्तानं सर्व महाराष्ट्रभर भारत देशामध्ये जिथे जिथे बाबांचे अनुयायी आहेत, भक्त मंडळी आहेत, तिथे तिथे मोठे मोठे सप्ताहाचे आयोजन कार्यक्रम होतात. आणि या बाबांच्या निमित्ताचं या ठिकाणी या योगानं आज 7 हिल संभाजीनगर स्थित 7 हिल भगवान बाबांचं हे संस्थान, या संस्थानच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी आज 129वा बाबांचा जयंती उत्सव सर्व संभाजीनगर पंचक्रोशी परिसर, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, अधिकारी पदाधिकारी, माता भगिनी, सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या सानिध्यामध्ये बाबांच्या प्रतिमेचं मिरवणूक काढून या कीर्तनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे इथे होत असतं. आज काही सत्कार पण झालेत, तर सत्काराचं औचित्य काय होतं नेमकं? ज्यांचं योगदान आपल्या या कार्यक्रमाला असतं किंवा वर्षभर भगवानगड संबंधानं असणारं हे आपलं केंद्र भगवान बाबांचं, इथे सुद्धा ज्यांनी आर्थिक योगदान ज्यांनी दिलेलं आहे, भजनी मंडळी आहेत किंवा आर्थिक सहयोग ज्यांनी केलेला आहे आणि ज्यांनी यश मिळवलेलं आहे ज्या क्षेत्रामध्ये, त्यांना या ठिकाणी पुरस्कार, त्यांचं अभिनंदन म्हणून, त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून या ठिकाणी भगवान बाबाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. किती लोकांचा महाप्रसाद बनवला? आज हा 3000 लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे. कुठून भाविक आलेले आज? लांबून दुरून केकत जळगाव आहे, बुलढाणा आहे, हलगाव आहे, पुन्हा जळगाव आहे, जागदरी आहे, दोंडगाव आहे, लांबून दुरून मंडळी, सर्व पंचकृषीतून लोक दुरून या ठिकाणी आलेली आहेत या कार्यक्रमाकरता. दरवर्षी कार्यक्रम होतो हा दरवर्षी. महाराज, या निमित्ताने भगवान बाबा भक्तांना काय आव्हान करणार? भगवान बाबा हे अलौकिक व्यक्तिमत्व, संतत्व त्यांच्यामध्ये दिसून येते. मी आता कीर्तनामध्ये सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन, ज्या देवाच्या समोर बोकडं कापली जात होती, भाल्या कापला जात होता, ती पशुहत्या त्यांनी बंद केली. गावोगावी जाऊन या धर्माचा प्रचार, नीतिमत्तेचा, अनेक परमार्थातल्या साधनांचा प्रचार करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी गावोगावी जाऊन प्रचार केलेला आहे. म्हणजे आंध्रा आहे, कर्नाटक आहे, तिथपर्यंत जात, राजस्थान आहे, जिथं जिथे भाविक भक्तवर्ग त्यांचा आहे तिथे जाऊन त्यांनी या धर्माचा प्रचार केलेला आहे, अंधश्रद्धा निर्मूलन केलेलं आहे. आणि पुन्हा एकर विका पण मुलांना शिकवा असा त्यांचा घोषवाक्य त्यांचं होतं. आणि आज 147 ते 48, मी कमी बोलतो, आज या समाजामध्ये क्लास 1 अधिकारी आहेत.